जळगाव महापालिकेची निवडणूक पार पडते। पोलीस प्रशासन या ठिकाणी ॲक्शन मोडवर आलेले आहे। मतदान केंद्रावरती भेट देत आहेत। काय सांगणार? मतदान केंद्रावरती भेट देत आहेत। आज मतदान प्रक्रिया पार पडते, काय आवाहन करणार? सर्व सुरळीत चालू आहे। सर्व निर्भयपणे मतदान करत आहेत। पोलीस प्रोटेक्शन भरपूर पूर्ण शहरामध्ये आपण दिलेलं आहे। कोणत्याही भागामध्ये कुठलाही काही गडबड म्हणजे कुठं काही जर प्रॉब्लेम असेल तत्काळ आपल्या टीम तिथं पोहोचतात। आतापर्यंत व्यवस्थित झालेलं आहे। इथून पुढचे 2 तास सुद्धा सतर्कपणे सगळा बंदोबस्त आमचं काम करणार आहे। आणि अजूनही आम्ही सर्व मतदारांना आवाहन करतोय की आपण निर्भयपणे येऊन मतदान करायचं आहे, आपला हक्क बजावायचा आहे। पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत। जळगावमध्ये गोळीबाराची घटना देखील घडलेली आहे, त्यानंतर काय आव्हान पुन्हा एकदा मतदारांना? जळगावमध्ये जी घटना घडली त्याचा ह्या प्रोसेसशी काही संबंध नाही। ती अगदी वैयक्तिक वादातून घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक मिस्त्री काम करणारा आहे मुस्तफा म्हणून, त्यांनी कामाचे पैसे मागितले। 1,70,000 त्याचं बिल होतं, म्हणून मग ते तुषार सोनवणे नावाच्या आरोपीने त्याच्यावर एक गोळी फायर केलेली आहे इलिगल वेपनमधून। आपल्याला जागेवर त्याचं खाली केस कुगडी मिळाली आहे आणि फिर्यादी पोलीस स्टेशनला तक्रार देत आहे। फिर्यादी जखमी नाही आणि आरोपी फरार आहे, त्याच्या शोधासाठी पथकं पाठवलेले आहेत आणि बाकीचा सगळा बंदोबस्त आपला सुरळीतपणे सुरू आहे। मतदान प्रक्रियेवर कशाचाही कुठलाही परिणाम झालेला नाही, कारण ही पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडलेली घटना आहे आणि कुठल्याही मतदान प्रक्रियेपासून किंवा मतदान केंद्रापासून दूर अंतरावर झालेली आहे। त्यामुळे नागरिकांना कुठल्याही ह्याच्यामध्ये काही डिस्टर्ब नाही आहे। त्याच्यामुळं आपला तपास हा पॅरलली त्या वेगळ्या पद्धतीने सुरू आहे। काही बोगस मतदानाचा देखील आरोप करण्यात आले, तर काही गुन्हे दाखल झालेले असतील त्याच्याबद्दल जे काही तक्रार प्राप्त होईल त्याच्यानुसार पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलेलं आहे। ज्या ज्या तक्रारी प्राप्त होतील त्याप्रमाणे कारवाई करणार आहे। आज एकूण पोलीस कर्मचारी किती आहेत केंद्रावरती, म्हणजे तुम्ही जळगावमध्ये? आज टोटल 2,500च्या जवळपास आपला बंदोबस्त आहे। त्याच्यामधले जवळजवळ 1,300 पोलीस अंमलदार आणि 1150-1200च्या जवळपास होमगार्ड आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 25 आपले पोलीस निरीक्षक आहेत, 50-55 आपले दुय्यम अधिकारी आहेत, 7 DYSP आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त आहे। SRPचे प्लाटून सुद्धा आहेत। कोणत्याही कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। जळगावमध्ये जे गोळीबार झाली याचा मतदान प्रक्रियेवर कुठलाही घटना वैयक्तिक कारणावरून झाल्याचं म्हटलेलं आहे पोलीस अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।